एकटे फिरता सोबत कुणी नसतं. एकटं फिरण्यामागचं थोडंसं कारण असं आहे दादा, की काय ती लहानपणीपासूनच सवय आहे. मला साधू संतांनी एवढंच सांगितलं, मी ज्या काही साधू संतांना भेटलो तर भेटल्यानंतर सगळ्यांची तीच तक्रार असते की हा एकटा फिरतो, महाराज तुम्ही याला समजून सांगा. तर साधू संतांचं बोलणं असं आहे की दादा तो एकटा नसतो, त्याच्याबरोबर राम असतो, त्याच्याबरोबर शिवराय शंभूराजे असतात. आणि याचा अनुभव घेतलाय मी दादा. एकदा मुंबईतनं कीर्तन करून मी येत होतो, एकटाच होतो स्विफ्टमध्ये, आणि घाटामध्ये रस्त्याची अशी काय गडबड झालेली होती. रस्ता थोडा उंचावर होता आणि डायरेक्ट माती खाली होती. माझं एक टायरच रोडच्या खाली उतरलं आणि नंतर ते पुन्हा मेन रोडवरच यायना. आणि एकटाच मी घाटात. पुढच्या दुसऱ्या मिनिटाला एक 50 पोरं टू व्हीलरवर आली. 50 पोरं होते, ते ट्रॅकिंगला वगैरे जातात बघा, काय मला माहित नाही. 50 पोरं आली. त्यांच्या लक्षात आली गाडी एका उतरली. ते 50 जण माझी गाडी उचलून त्यांनी रस्त्यावर ठेवली, स्विफ्ट उचलून. आणि ते घाईवर इतके होते की त्यांनी मला सांगितलं सुद्धा नाही आम्ही कुठले, आमचं गाव कोणतं आहे, आम्ही तुम्हाला ओळखतो का, काय काहीच नाही. फक्त गाडीवरनं उतरले. श्रीमंत होते, गाड्या पण महागड्या होत्या त्यांच्याकडे. 12-12 लाखाची गाडी असेल एक टू व्हीलर. पण ते उतरले, गाडी वाशी उचलून वर ठेवली, गेले गायब निघून. मी बोलेपर्यंत तर गेले निघून. तो रामच होता ना. गुलेवाडीत मी एकटा गेलो होतो कीर्तनाला. माझ्यावर सगळा ट्रॅप लावलेला होता. त्यांनी अटॅक केला आणि माझे हिंदुत्ववादी सगळे सहकारी त्यांना कव्हर करताय जागेवर. रामच आहे ना तो आपल्यासोबत. एकटा नाहीये मी साहेब, शक्ती आहे माझ्यासोबत. याची जाणीव मला वेळोवेळी होती.